शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या प्रहार संघटनेनं राज्यात 288 आमदारांच्या घरासमोर मशाल आंदोलन पुकारले। त्या अंतर्गत सिन्नरला माणिकराव कोकाटेंना भेटण्यासाठी निघालेल्या बच्चू कडू यांना पोलिसांनी अडवलं। कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांचा मशाल मोर्चा निघाला होता। कोकाटेंची भेट न झाल्यानं बच्चू कडूंनी कोकाटेंसोबत फोनवरून चर्चा केली। येत्या 17 तारखेला बैठक घेणार असल्याचं कोकाटेंनी सांगितलं, अशी माहिती माजी आमदार बच्चू कडूंनी दिली आहे। आमचा घुमजाव झाला ना। 17 तारखेला तुम्हाला वेळ दिलेला आहे, तुम्ही या सगळ्यांना बरोबर आणि तुमची जी काय भावना आहे ती माझ्याकडे बोला, मी सरकारसमोर मांडतो। एकदा आपल्याला सांगितलं नाही, फक्त आता एकदा कन्फर्म करा, म्हणजे पोलिसांना आम्हाला अडवून ठेवलेलं आहे। मला वाटलं 17 तारखेला दुपारी 1 वाजता तुम्हाला माझा सीईओ तुम्हाला पत्र घेऊन भेटायला येईल आणि त्यावेळेस तुमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना पण भेटायला येईल आणि तुम्ही 17 तारखेला मुंबईला या। मुंबईला मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करतो आणि राज्य सरकारकडे भूमिका माझी मांडतो। ठीक आहे, पण तुम्ही सिन्नरला नाही आहे ना आता? नाही, मी सिन्नरलाच आहे, पण मी ग्रामीण भागामध्ये आहे। आमच्याकडे 15-20 गावांमध्ये ठीक आहे। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर माजी मंत्री बच्चू कडू, प्रहार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत। माणिकराव हे कृषी मंत्री आहे आणि सरकारी त्या शेतकऱ्याचं नेतृत्व आणि पालकत्व हे माणिकरावना दिलेलं आहे। मग शेतकरी आर्थिक असेल, पाणी पावसामुळे असेल, अधिक कशामुळे असेल, त्याच्या सगळ्या अडचणी, त्याचं सगळं नेतृत्व सरकारच्या दरबारी माणिकरावनं करावं असं घटना सांगते। आणि मग असं असताना आम्ही माणिकरावच्या दाराजवळ आलेलो आहोत आणि कृषी मंत्री म्हणून आलेलो आहे। ते जर कृषी मंत्री नसते तर कदाचित दुसऱ्याकडे गेलो असतो, पण त्यांच्याकडून अपेक्षा आहे का आमचं नेतृत्व तुम्ही त्या कॅबिनेटमध्ये केलं पाहिजे। निवडणुकीच्या काळात सरकारने, सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं कर्जमाफी संदर्भात, अद्याप काही कर्जमाफी दिसत नाहीये। मला देवेंद्र फडणवीस साहेबांचं माहित होतं, ते म्हणत होतं 7-12 कोरा 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 स्टाईलनं म्हणत होते आणि प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगत होते की सरकार येऊ द्या, आम्ही माफ करून टाकतो सगळं। मतं घेतले पण बेमान झाले। आमचं फडणवीस साहेबांकडून काय अपेक्षा आहे? बोला तर खरी। माणिकराव कोकाटेंचे जे वक्तव्य सध्या येत आहेत ते शेतकरी विरोधी वक्तव्य आहेत असं म्हटलं जात आहे, आपलं काय मत आहे? बिलकुल त्यांनी असं बोलू नये, ते माझे मित्र पण आहे, पण त्यांनी असं जर बोलत असेल का कर्ज माफ करायचं आणि तुम्ही साखरपुडे करायचे, लग्न करायचे, म्हणजे काय मुंजे राहायचं का आम्ही? माजी मंत्री बच्चू कडू माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत। मात्र माणिकराव कोकाटे यांनी समोर यायला पाहिजे होतं, शेतकऱ्यांचा सन्मान केला पाहिजे होता असं मत त्यांनी व्यक्त केलंय। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहारचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झालेत। सरकार स्थापनेला 100 दिवस झाले तरीही कर्जमाफी मिळाली नसल्यानं प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। अमरावतीत रवी राणांच्या घराबाहेरही आंदोलन करण्यात आलं। अकोला, परभणीतही प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। तिकडे लातूरातही सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या निवासस्थानाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली। या बातमीसहित बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय। पाहत रहा एबीपी।